तर भावांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत मोहनमध्ये, कारण की आपल्याला काय कामं नाही, कारण की आपण कामधंद्याला जाऊन आलो आहे. आय मीन कामाला. तर आता आपण आलेलो असंच उपर सोंडे होतं, म्हणून ब्लॉग वगैरे थोडाफार विचार केला शूट करू. तर चाललो आता ब्लॉग शूट करत करत कुठं मलाच नाही माहिती, कारण की जिकडंही बाईक जाईल चालवणार तर मीच आहे, पण जिकडं टाइमपास होईल तिकडं चला, जिकडं थोडाफार कॉन्टेंट भेटत तिकडं चला गाईस. काल गेलो होतो बदलापूरला, परत तिकडं तेच सीन. डायरेक्ट मध्येच माईकच डिस्कनेक्ट झाला. चायला छा. का अजून एका आपला बसवाला दादा. वा, हे बघा पाठीमागे बस उभी आहे, भावाला खबर पण नाही वाटतं. पाठीमागे एक जण होती जी बघत होती, बट असू द्या. कॅमेरा आहे, हेल्मेट आहे, तोंड लपलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इज्जत आहे काहीच. नाहीतर आपल्याला कुत्रा पण इज्जत नाही देणार, ना ओळखणार ना भाव देणार. कुठं चालू आता, कुठं जायचं काय तेच विचार करतोय, कुठं जाऊ. एक काम करू, अंबरनाथ स्टेशनला जाऊन डायरेक्ट आता एक फिरून येऊ असंच टाइमपास. भाई सिग्नल रेड झाला आणि त्याच्यामध्ये मी टाकून दिली गाडी. काय ब्लॉगर बनेल मी. आईला लूज नको होऊ दे, माझी गाण फाटते. मोबाईल पडला तर चायला आत्ता जाऊन EMI क्लिअर झाले. मोबाईल पडला तर झालंच कल्याण. ताई 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 थांबा ताई, नाही तर ताई आमचे लागतील, लय बेकारवाले ताई. माझे लागतील, माझे 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 लागतील. मध्ये जर एकदम घुसले अजून मी पण येऊन तुम्हाला ठोकलं तर झालं. आई आई क्रॉस करा म्हणे ताई, तर एकदमच डायरेक्ट डेंजर. विदाऊट बघता रोड क्रॉस करता. वा, आजूबाजूला बघा जरा ताई, काय आहे. पाठीमागे गेला त्या ताई डायरेक्ट घुसून गेली डायरेक्ट. का जर ठोकला असता डायरेक्ट तर मग खाणलं पण असता डायरेक्ट. इकडे हेच लफडे. आईला इकडे कशाला टेम्पो बिम्पो अलाउड करतो ना, काय काय समजत नाही. काय करू ज्याने फॉलोअर्स वाढेल, सबस्क्रायबर्स वाढेल, काय करू मला जरा सजेस्ट करा. कारण की मी नवीन नवीन आता या फील्डमध्ये, एवढा काय एक्सपिरियन्स नाही मला. व्हिडिओज वगैरे अपलोड करायचा, तेव्हा काय टायटल द्यायचं काय नाही, एक प्रॉपर टायटल जरा सजेस्ट करा. जो ब्लॉगर असतील जे पण, म्हणजे ब्लॉगिंगचं सगळं त्यांनी चालू केलं, पण काही रिझनमुळं ते ब्लॉग्स नाही बनू शकले. का कोणाकोणाचे मजबुरी असतात, कोणाचे काय. माझी तर काहीच मजबुरी नाही आहे, त्याच्यामुळे मी बनवतोय. कारण की मला फुल माझ्या मोठ्या भावांचा सपोर्ट आहे. 3 मोठे भाऊ, एक आकाश दादा, एक आपलं टिप्पू दादा, अजून एक राजदादा. राजदा सर्वात मोठे, त्याच्यानंतर टिप्पू दादा, त्याच्यानंतर अक्कू दादा. तर चाललोच आहे आपण आता. आला अंबरनाथ स्टेशन. अरे भाई, अरे इकडं हे सीन असतं स्टेशन बिशन वरती, असं आलो तर आपण. अरे कुठं पण दिसतं. अरे बाबा बघा जरा समोरचा माणूस कुठं चाललाय कुठं नाही. पण नाही ना बघायचंय आम्हाला, डायरेक्ट घुसायचंय. काय पाठीमागचं थांबवलं तर थांबवलं नाही तर डायरेक्ट उडवून जाईल, ते नाही विचार करत. अरे जरा विचार करा एकदा तरी. गाडी रोड क्रॉस करताना गाडी कशी येईन, डायरेक्ट घेऊन जाईल ना जरा. स्टेशन वरती काय नसून द्या, जरा रोड बघून जरा क्रॉस करत जावा. हे त्यांच्यासाठी तरी विदाऊट बघता डायरेक्ट रोड क्रॉस करून टाकतात. टाकतात उगाच फागतच्या. आता आपण थांबलो आहोत महात्मा गांधीच्या समोर. स्काय वॉक आहे हा आपलं अंबरनाथचा, महात्मा गांधीच्या समोरचा. तर बघू. आईला 45 सेकंड्स आहे. गाडीच बंद करतोय. चायला पेट्रोल, आधीच पेट्रोल टाकायला पैसे नाही आपल्याकडं. मैं गरीब हूँ. पण काय बोलायचं, काय येडे चाळे करू असं वाटतं. इकडे काहीतरी येडे चाळे करू, भेटला कॉन्टेंट डायरेक्ट.
पब्लिकचा रिॲक्शनच आपल्याकडं. पण केले असते, पण आपल्याकडे Insta360 नाही ना, तर त्याच्यामुळं मग इश्यू होईल. तो सीनच कॅप्चर नाही होईल अजून. आता आपलं ट्रॅफिक पण आय मीन सिग्नल पण ग्रीन होता आलं तर निघतो. काय आहे ते बघा, सिग्नल ग्रीन झालाय तरी पण लोकांना थांबायला नको जरा. डायरेक्ट टाकून देता याच्या हायचं इथं डायरेक्ट. काय बोलायचं अशा लोकांना, भाई बघा तरी सिग्नल तिकडे राईट झालाय तुमचा, तुम्हाला जायचंय तर ये रे भाई पुढे ये. एवढी घाई लागली आहे भाईला, एवढा जागा दिली तरी पण भाईला जायचं कुठूनच आहे. पोहोचडत जाऊ दे एवढं जाऊ. सॉरी 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 सॉरी. चला इथला पण सिग्नल झालाय आता ग्रीन. आता आपण चाललो आहोत. नुसता फिरतोय मी. घरचे बघते ना आपोआप, तर घरचे बोलते निस्ता भटकत असतो निस्ता. ते तर तसे पण बोलत असतात की निस्ता भटकतो. हा वा, उगाच पागाच्या हॉर्न मारताय का काय बोलायचं. जायचं तर जावा ना पुढं. थोडं एक हॉर्न द्या, दोन हॉर्न द्या, झालं. अरे पुढं जावा. कोण थांबवणार आहे तुम्हाला? आजूबाजूला फक्त बघा, मिरर बघा, चेक करा, मग जावा पुढं. नाहीतर असेच टाकून देतील. बाकी गाईस मला सांगा जरा कमेंटमध्ये की मी एक ब्लॉगर बनू शकतो की नाही. छोटा मोठा काय असू द्या, एक ब्लॉगर बनू शकतो का? फक्त एवढा कमेंटमध्ये मला सांगून द्या, बाकी काहीच नाही. आपण रूल फॉलो करणार, आपण साईडला थांबणार. थांबणार काय, थांबतोच जरा. हा भाऊ, कोण नाही थांबलं तरी आपण थांबू. काय आहे? बघा तुम्हाला एक सीन दाखवतो. इकडे सगळे लोक चालले आणि तिकडे जो बघा सिग्नल बघा, रेड आहे, पूर्ण रेड आहे. तरी पण लोक काय ऐकतच नाही, डायरेक्ट टाकून देतात. एवढी घाई लागली भाई लोकांना, काय बोलायचं. पण आपण नाही करणार. आता काही लोक थांबताय जरा सिग्नलवरती, त्यांना माहिती आहे. बघा या काकांना जास्तच घाई होती वाटतं. हा, अरे जरा थांबायचं, काय डायरेक्ट टाकून देत. 5 सेकंड, 4, 3, 2, 1, 0. तर चला, तर चाललो. सिग्नल ग्रीन झालाय. बाकी जे इकडे थांबलेले ना, ट्रॅफिक रूल फॉलो करताय भाई. बाकी काय पण बोला, ट्रॅफिक रूल फॉलो करता म्हणजे करताय. बाकी काय म्हणजे मी थांबलोय तिकडे जरा बघा तरी. सगळे डायरेक्ट टाकून देतं गाडी. भाई एवढी एवढी तरी कसली घाई आहे तुम्हा लोकांना? आता लोक थांबलेत जरा, तर तुम्ही पण थांबा ना. डायरेक्ट सिग्नल रेड आहे तरी पण जायचंय. कोण नाही थांबलं, आपण कसं सांगू एक जण थांबलंय चिवते येतो आहे ना. म्हणून मी गाडी साईडला थांबवली का, तर कारण सिग्नल रेड होता, पाठीमागची येत होते स्पीड मध्ये. एखादा आला असता, उडून गेला असता, मलाच बोलला असता की तू कशाला थांबलंय. हे नसता बोलला की तिकडे माझी चुकी आहे, रेड सिग्नल आहे तरी पण मी गाडी टाकतोय डायरेक्ट. हे कधीच नाही बोलणार कोण. बघा करत 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 आपण आता चाललो आहोत भावांनो. थोडं सबस्क्राईब सबस्क्राईब बोलतो, काय बोलतो यार जगासारखं, मलाच नाही कळत काय. ब्लॉग बघून तुम्ही लोक पण बोलत असाल काहीच की काय चिवतंय, काय बोलतोय, याला काय कळत नाही. आता काय, मला काय कळतच नाही काय बोलायचं ब्लॉग मध्ये, कारण की नवीन नवीन आहे. तरी पण काय जे स्वतः जे तोंडात येतं ते मी बोलत चाललोय. का माहित नाही, फक्त फेमस व्हायचं, थोडंफार फेम वगैरे पाहिजे. काही लोक आहेत ज्यांना अवकात दाखवायची त्यांची, कारण की त्यांनी माझी अवकात काढलेली. ज्या दिवशी सक्सेस झालो ना या फील्डमध्ये, सगळ्यांशी जाऊन भेटेल, एक एक अशी जाऊन भेटेल फेस टू फेस. ते पण की आज मी पण काय आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे. तुमचं फक्त थोडंफार सपोर्ट पाहिजे भावांनो, बाकी काय नाही. बाकी काही लोक आहेत असे ज्यांना दाखवायची त्यांची अवकात, ज्यांनी माझी काढलेली अवकात, जे मला सोडून गेले का, तर मी खूप गरीब होतो. म्हणजे एवढं पण नाही हो. बाय. ऐका, बाय. थांबा गाईस, एक सीन दाखवतो तुम्हाला.
तर भावांनो एक तुम्हाला क्यूट रिॲक्शन दाखवतो, काय माहिती दिसणार का नाही. त्या कारमध्ये आहे ना एक मुलगा म्हणजे एक छोटंसं लहान बाळ आहे. तर ते हाय हॅलो करत बसली आहे. बघू तुम्हाला दिसतंय का नाही. आईला आता इग्नोर करते यार, ज्या टायमिंग आईला ठोकून दिली डायरेक्ट. ज्या कारला बघत होतो त्याच कारला थोडं टच झाली गाडी. तर बघा पुढे चालले की राहून दे. काय असे क्यूट रिॲक्शन भेटत होता, पण काय करणार तिकडं सीनच वेगळं झालं. नशीब त्याने काय बोललं नाही, कारण की थोडस गाडी टच झाली फक्त. पण कोणता तरी माझा मित्र होता वाटतं, ते यार झवेने पेंटत पाठी मागून. अरे चुत्या लोकांना पाठी मागून जरा आवाज नका देऊ येत जाऊ, जर का समोरून चालले तर तेव्हाच आवाज द्या ना. झक मारायला पाठी मागून आवाज देता, अरे पाठी मागून बघावं लागतं. नंतर तुम्ही लोकच बोलता आई झवडा आता ब्लॉक करतो, तर डायरेक्ट इग्नोर करायला लागले. आईला जर बोलायचं, जर समोरून येत आहे ना मला बघितलं ना तेव्हाच हात दाखवा ना. त्या आईला उगाच फागच तुमच्यामुळे एक दिवशी लई मोठा सीन व्हायचं रे. मित्रांमुळे लवड्या टांगणं फिक्स एक ना एक दिवशी. ते वेगळी गोष्ट, माझे पण माझ्यामुळे त्यांचे पण खूप वेळा लागलेत. पण काय करणार, भाऊ तर आपलेच आहेत ना, मित्र नाही भाऊ आहेत भाऊ. बाकी काय ना. आई जवली लूज झालं. थांबा काही थोडं साईडला थांबून आहे ना गाडी, हे टाईट करून घेतो जरा. आता त्याच्या आईला पडला ना तर झालंच मग. थांबा. झाला टाईट. तर चला आता ब्लॉग आपला पुढं कंटिन्यू करू. भाऊ चल. तर आता आपण परत त्याच जागेवरती चाललोय, फिरून फिरून मग त्याच जागेवरती चाललोय आपण. कुठं जिकडनं ब्लॉग स्टार्ट केलं. काका सॉरी काका. काका 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 जा ताई जा. काय बोलायचं ताई ना. बाकी चाललंय, हेच नाही कळत की काय बोलू. हा भाऊ वा मस्त हा. रोडाच्या मधोमध थांबलाय भाई. काय कुठून येतात भाई, रोडाच्या मधोमध कशाला थांबताय आहे घालायला चुत्या. सॉरी. काहीच आता तुम्हाला एक ना चांगली विली दाखवतो. हे बघा एक दोन. नाही भाई काहीच मला येत नाही विली बिली मारता. आणि जरी आले असते तरी नसती मारली, कारण की हा ब्लॉग जर दादा या लोकांनी बघितला असता ना तर झालं मग. गाडी डायरेक्ट घेतली असती त्यांनी, कारण की त्यांनी आधीच मना केलंय येडे चाळे नाही करायचे, नाही तर गाड्या जप्त डायरेक्ट. हा शापा. तर गाडी जप्त झाली तर मग कल्याण, मग तर काय विषय संपला, क्लोज डायरेक्ट. तर आईला तर भावानं परत मोहनला चाललोय, कारण की काय काम धंदे नाही मला. जाईल का एक तबेला चायला पण जाईन जरा काय. हां अर्धा तासाने, अर्धा एक तासाने. मग त्याच्यानंतर ही बाईक, ज्या बाईकवरती ब्लॉग शूट करतोय ती बाईक समूहकडे देऊन टाकेल. मी त्याच्याकडनं आपली ज्युपिटर घेईल. बघू उद्याचा ब्लॉग आपण ज्युपिटरवर करू. बघू पब्लिकचा काय रिॲक्शन असतं ना काय नाही त्या टायमिंगला. बाकी भाई कोण आहे भाई रायटर. असं ऐकून आहे ना खूप आनंद होतो की लाईक
आपण असं ब्लॉक करत करत चाललोय, अजून कोण आपल्याला पाठवून रायडर बोला, आता कोणत्या इंटेन्शनने बोला माहिती नाही, पण थोडं आनंद होतो. कोण कोण बोलतं हे छपरी रायडर असं, मग ते नका करू गाईस, कारण की कसं आहे, कोण कोण नवीन असतं या फील्डमध्ये, जसं की मी आहे. तर मला एवढं काय तर माहिती नाही, बट कोण कोण असतात छपरी यूट्यूबर्स जे कॉन्टेंट बनवण्यासाठी स्वतःच्याच गाडीची आई एक करून टाकतात. का काय माहिती, ज्या ज्या गाड्या त्यांच्याकडे ती गाडी दुसऱ्याची एक ड्रीम बाईक आहे, तर जरा नका करत जाऊ रे. अरे मला माहिती आहे की हा ब्लॉग त्यांना तर समजणार नाही येणार, कारण की मी मराठीमध्ये बोलतोय, तर त्यांच्यासाठी हिंदीमध्ये पण बोल. तर सॉरी भावांनो, जरा फोन आला होता म्हणून मध्येच ब्लॉग कट झाला होता. तर आईला कशाला फोन करतात काय माहिती. मी सगळ्यांना सांगितलं या टायमाला मी ब्लॉगिंग थोडंफार ब्लॉग शूट करत असतो, व्हिडिओज बनवत असतो, पण तरी पण मस्ती लई आहे लोकांच्या अंगात, भावांच्या अंगात माझ्या. नुसता फोन करून करून त्रास दिला का ब्लॉग हे करायला पाहिजे, म्हणजे येडेचाळे, नुसतं येडेचाळे. आमच्यासोबत येडेचाळे, तुमच्या मोठ्या भावासोबत येडेचाळे, ठीक आहे नो प्रॉब्लेम. पण एवढा लक्षात ठेवा, ज्या दिवशी मी येडेचाळे करायला घेईल ना, तर बघाच त्या दिवशी तुम्ही लोक नुसता येडेचाळे करत असतात. सांगितलं या टायमीला ब्लॉग बनवत असतो, तर नाही, येडेचाळे अजून करायचे, अजून जास्त करायचे येडेचाळे. शायचं यांच्या. भेटा रे तुम्ही लोक, भेटा एकट्यामध्ये, भेटा एक एक. सगळ्यांना एकसोबत हँडल नाही करू शकत ना, त्याच्यामुळं. तर बघू आता. आईला ताई एक पाय बाहेर ठेवला, ताईने डायरेक्ट माझी फाटली. मी बोला आता उतरते फट करून लागेल. ब्लॉग कंटिन्यू करू आपण. आईला काय बोलायचं गाईस. बाकी ही जी प्लेस आहे ना, म्हणजे फोटोशूट वगैरेसाठी थोडीफार बरीच आहे, थोडीफारच, जास्त नाही. हां, तर बघू. तर चला भावांनो, बस पोहोचणारच आहोत आपण, जिकडनं हा ब्लॉग आपण स्टार्ट केलता. पोहोचणारच आहोत. मग त्याच्यानंतर जरा एक साईडला जरा थांबू, हा ब्लॉग इथं थोड्या वेळासाठी एंड करू. तर चला भावांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण इकडंच हा ब्लॉग ते एंड करू. बाकीचा ब्लॉग आपण तबेला चायला जाता जाता शूट करू. बघू, जर ते गेलो तर तिकडं ठीक आहे, नाही गेलो तर मग हा इकडंच एंड करू. मग घरी जाता जाता एक ब्लॉग शूट करेन, अजून काय. तर स्टे ट्यून गाईस, जय महाराष्ट्र.